स्पर्धकांनी तयार राहायचे. स्वराज विष्णू डोंबे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज, भारताच्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महान पुरुषांना वंदन करून मी काव्य अविनाश ढगे माझ्या भाषणाला सुरुवात करते. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते की मला या स्टेजवर भाषण देण्याची तुम्ही परवानगी दिली. इथे जमलेल्या तमाम शिवभक्तांना शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल सर्वांचे स्वागत, सुस्वागत, सुस्वागत. शिवाजी महाराज पर स्त्रीला सुद्धा माता भगिनी मानायचे. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणलं तर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी आपला पहिला न्यायनिवाडा केला. त्या न्यायनिवाड्यामध्ये रांजेगावच्या एका पाटलाने एका स्त्री सोबत दुर्व्यवहार केला. ही बातमी जेव्हा महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा महाराजांनी आपल्या मावळ्यांना आदेश दिला की त्या पाटलाच्या मुसक्यावरून त्याला माझ्या समोर उभे करा. जेव्हा पाटील महाराजांच्या समोर आला तेव्हा पाटील म्हणाला, मी या गावचा पाटील आहे, तुम्ही मला कसलीही शिक्षा देऊ शकणार नाही. तेव्हा महाराज त्या पाटलावर चिडून म्हणाले, तुम्हाला पाटीलकी ही पदवी प्रजेची सेवा करण्यासाठी दिलेली आहे, त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी नाही. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना आदेश दिला, त्या पाटलाचे हात व पाय कलम करून टाका आणि त्याला रस्त्यावर बसवा. हा न्यायनिवाडा करत असताना महाराजांच्या बाजूला राजमाता जिजाऊ बसलेल्या होत्या. राजमाता जिजाऊंनी महाराजांना प्रश्न विचारला, शिवबा, तुम्ही वाटलंच तर ह्या पाटलाला मृत्यूदंडही देऊ शकला असतात, पण तुम्ही त्याला हात व पाय कलम करून रस्त्यावर का बसवले? तेव्हा महाराज म्हणाले, आऊ साहेब, वाटलंच तर आम्ही ह्या पाटलाला मृत्यूदंडही देऊ शकलो असतो, पण आम्ही ह्या पाटलाला हात व पाय कलम करून रस्त्यावर ह्याच्यामुळे बसवले कारण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या पाटलाला बघून मनात भीती बसली पाहिजे, कोणी स्त्रीचा अत्याचार करू नये म्हणून मी त्या पाटलाला रस्त्यावर बसवले. हे ऐकून अक्षरशः जिजामातांच्या डोळ्यात अश्रू आले. शिवाजी महाराजांच्या अशीच अनेक उदाहरणं इतिहासामध्ये दिलेली आहेत. त्यापैकीच एक, जेव्हा शाहिस्तेखानाने लाल महलावर कब्जा केला त्यावेळेस लाल महल वापस मिळवण्याच्या लढाईमध्ये शाहिस्तेखानाची महाराजांनी 3 बोटे कापली. भीतीमध्ये शाहिस्तेखानाने लाल महल सोडून पळून गेला. त्यावेळेस त्याची मुलगी लाल महलातच लपून बसलेली होती. ज्यावेळेस शाहिस्तेखानाला कळाले की आपली मुलगी लाल महलातच राहिली त्यावेळेस शाहिस्तेखानाने काढलेले उद्गार हे आपल्या सर्वांसाठी अभिमानपद होते. असं काय म्हणाला शाहिस्तेखान? तो म्हणाला, माझी मुलगी जरी शिवाजी महाराजांच्या कैदेत असली तरी ती सुखरूप आहे, कारण शिवाजी महाराज हे पर स्त्रीला सुद्धा माता भगिनी मानतात. शत्रूला सुद्धा माझ्या राजांवर एवढा विश्वास होता, एवढी महान ख्याती माझ्या राजांची. असंच अजून एक उदाहरण, चाकणचा खजिना. ज्या वेळेस मावळ्यांनी चाकणचा खजिना लुटला त्यावेळेस त्या खजिन्यामध्ये सुभेदाराची सुनई होती. ज्यावेळेस महाराजांसमोर खजिना पेश करण्यात आला त्यावेळेस महाराज मावळ्यांवर अतिशय नाराज झाले, त्यांना खंत वाटली. महाराज त्या स्त्रीकडे पाहून म्हणाले, असती आमची आई तुमच्या एवढी सुंदर, असती आमची आई तुमच्या एवढी सुंदर तर असलो असतो आम्हीही सुंदर, असला असतो आम्हीही सुंदर. इतिहासामध्ये असा एकच राजा होऊन गेला ज्याच्या दरबारात आजपर्यंत एकही नृत्तिका नाचली नाही. शिवाजी महाराजांनी त्या मावळ्यांना आदेश दिला की त्या स्त्रीची खणनारळाने ओटी भरून तिला सुखरूप तिच्या नवऱ्या व सासऱ्यासोबत वाटी लावून द्या. एवढा महान माझा राजा, एवढी महान माझ्या राजांची ख्याती. जाता जाता एकदा शिवगर्जना झालीच पाहिजे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, नायल लंकार मंडित,
जय असो. श्री 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 धर्मवीर संभाजी महाराजांचा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जय भवानी. जय शिवाजी. नमो